से का रंजिले गांजिले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा, असे महान विभूती वैराग्यमूर्ती हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मण बुवा खेमनर यांचा समाधी जीर्णोद्धार सोहळा आळंदी देवाची या ठिकाणी संपन्न. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र अंभुरे जिल्हा अहिल्यानगर येथील जन्मभूमी असलेले महान तपस्वी कर्मयोगी वैराग्यमूर्ती लक्ष्मण बुवा महाराज खेमनर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हिंदू धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. वारकरी संप्रदाय विचार भारतभर शेवटच्या घटकांपर्यंत अखेरपर्यंत पोहोचविला आणि हिंदू धर्म रक्षणाचे अनमोल असे अजोड कार्य केले. आपल्या वैराग्याने अनेकांना चमत्कार दाखविले एवढेच नाही तर त्यांचे फक्त उदीने अनेकांचे शारीरिक व्याधी आजार पूर्ण बरे झाले. अशा महान तपस्वी विभूती कर्मयोगी वैराग्यमूर्ती वैकुंठवासी लक्ष्मण बुवा महाराज खेमनर यांची अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेली आळंदी येथील समाधी ब्रिटिश राजवटीत अडगळीत पडली होती. त्यामुळे लक्ष्मण बुवा खेमनर यांची निस्सीम भक्ती असणार या महाराष्ट्रातील भक्तांची व वारक याची खूप कुचंबणा होत होती. महाराष्ट्र ही थोर साधू संतांची भूमी आहे. याच महाराष्ट्रातील पवित्र मातीत अनेक संत विभूती उदयास आले. यापैकी महाराष्ट्रातील जोग महाराज यांचे 4 शिष्यापैकी एक शिष्य लक्ष्मण बुवा हे एक प्रमुख शिष्य होते. जोग महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्थेची आळंदी येथे स्थापना केली. जोग महाराजांतर ती संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण बुवा महाराज यांचेवर सोपवली. ती यशस्वीपणे करण्यात लक्ष्मण बुवा यशस्वी झाले. या महान संतांची समाधी आळंदी येथे होती, परंतु ब्रिटिश काळात विकास कामांच्या नावाखाली ती अडगळीत पडली आणि मोडकळीस आली होती. बाकी सर्व संतांच्या समाधी तेथे ऊर्जितावस्थेत करण्यात आल्या, परंतु एकमेव लक्ष्मण बुवांची समाधी तेथे अडगळीत पडली होती, ती दुर्लक्षित झाली. त्यामुळे लक्ष्मण बुवा महाराज यांचे भक्त परिवार आणि महाराष्ट्रातील इतर महाराज प्रेमी भक्तांची कुचंबणा होत होती. लक्ष्मण बुवा यांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था यशस्वीपणे चालविली. त्यातून समाजाला आध्यात्मिक वारकरी यांना कीर्तन प्रवचनातून प्रबोधन करून हिंदू धर्माची शिकवण संस्कार देण्याचे कार्य केले. प्रबोधन करणारे आणि वारकरी आध्यात्मिक वारसा जोपासणारे ज्या महाराजांनी या पवित्र महाराष्ट्राला थोर असंख्य साधू संतांची परंपरा आहे, त्यांची महंती समाज सुधारण्यासाठी केलेला त्याग, त्यासाठी त्यांनी सहन केलेला त्रास आणि समाजाला आदर्श असलेले संत याचे जीवन चरित्र माहिती प्रसारित केली. एवढेच नव्हे तर अनेक महाराष्ट्रातील कीर्तनकार आज दिले त्याच लक्ष्मण बुवा महाराज प्रेरणास्त्रोत होते. ब्रिटिश काळात रेल्वे स्टेशनवरती साधी कारकुनी नोकरी करीत असताना आपली निस्सीम भक्ती पांडुरंगाप्रती होती. आपली दरवर्षीची आषाढी कार्तिकी वारीचे खंडन होऊ नये, ती चुकू नये म्हणून प्रामाणिकपणे आपले वरिष्ठ असलेले ब्रिटिश अधिकारी यांचेकडे परवानगी मागितली, परंतु ती नाकारली. तेव्हा कुठलीही पर्वा न करता लक्ष्मण बुवा यांनी ब्रिटिश अधिकारी यांना न जुमानता आपल्या लाडक्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्यासाठी पंढरीच्या वारीला निघून गेले. पुन्हा वारी करून माघारी आल्यानंतर या दिवशी नियमितपणे रेल्वे स्टेशनवरती कामावर गेले. आपण परवानगी न घेता गेल्याने भीतीने ब्रिटिश अधिकारी यांना नम्रपणे आपल्या चुकीची माफी मागितली. या उलट ब्रिटिश अधिकारी यांनी लक्ष्मण बुवा तुम्ही सांगितलेली कामे इमाने इतबारे केली म्हणून विचारणा केली असता लक्ष्मण बुवा आश्चर्यचकित झाले. मी माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी गेलो, पण माझ्या जागेवर स्वतः पांडुरंगाला येऊन माझे अपूर्ण काम करावे लागले, याचे खूप दुःख झाले. माझ्यावर किती अपार प्रेम आहे याचा अभिमान वाटला आणि रेल्वे स्टेशन वरील कामाच्या नोकरीला लाथ मारली. नोकरी सोडून दिली आणि पांडुरंगाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खूप मोठ्या तपश्चर्या भंडारा डोंगरावर केली, अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. अशा महान वैराग्य मूर्ती तपस्वी त्यागी लक्ष्मण बुवा महाराजांची समाधीची अतिशय दयनीय अवस्था झाली. त्यामुळे लक्ष्मण बुवा महाराज यांच्या अनुयायांच्या मनामध्ये चीड संताप निर्माण झाला होता. दुर्लक्षित समाधी पूर्ण व्हावी ही बहुप्रतीक्षित असलेली भक्त अनुयायांची अखेरची इच्छा पूर्ण होत आहे, याचा मनस्वी खूप आनंद होत आहे. अशा महान संतांची समाधी श्रावण महिन्यात रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11 वाजता शुभ मुहूर्तावर त्यांचे पादुकांची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे चरणी भेट देऊन आळंदी येथे समाधी स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने विधी वेद मन
अशा महान संतांची समाधी श्रावण महिन्यात रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 11 वाजता शुभ मुहूर्तावर त्यांचे पादुकांची माऊली ज्ञानेश्वर महाराज यांचे चरणी भेट देऊन आळंदी येथे समाधी स्थळी शास्त्रोक्त पद्धतीने विधी, वेद, मंत्रोपचारात पूजापाठ संपन्न करण्यात आला आणि लक्ष्मण बुवा महाराज खेमनर इगतपुरीकर यांची समाधी दुरुस्ती करून जीर्णोद्धार करण्यात आला। यामुळे भक्त, त्यांचेवर प्रेम करणारे अनेक भाविक, अनुयायी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। लवकरच आळंदी येथे मोठा लक्ष्मण बुवा महाराज खेमनर यांचा जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने महाराष्ट्रातील याच वारकरी शिक्षण संस्थेतून अनेक नामांकित कीर्तनकार निर्माण झाले अशा सर्वांनाच विशेष निमंत्रित करून हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे। यापुढे त्यांचे नावाने दरवर्षी पायी दिंडी सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांचे वंशज पाराजी दाजीबा खेमनर, काशीनाथ कुशाबा खेमनर, भागवत दाजीबा खेमनर, अण्णासाहेब बाचकर, अण्णासाहेब गंगा खेमनर, तुळशीराम रखमा खेमनर, भाऊसाहेब भीमाजी खेमनर, मसू मारुती खेमनर, सीताराम दगडू खेमनर, रावसाहेब सयाजी खेमनर, लक्ष्मणरावजी खेमनर तसेच त्यांचे भक्त परिवारातील विठोबा जानकू खेमनर, सुभाषराव हळनूर, चांगदेव वाकचौरे, बबन खेमनर, बाचकर, धुळगंड, विजय खेमनर आदींच्या उपस्थित करण्यात आले। याकामी विशेष सहकार्य संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, चनेगाव येथील हल्ली आळंदी येथे वास्तव्यास असलेले बिरबा बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे विजय खेमनर, अंबुरे गावचे विठोबा जानकू खेमनर, रावसाहेब सयाजी खेमनर, सुभाषराव हळनोर यांचे सहकार्य लाभले। महासत्ता न्यूज साठी नवनाथ वावरे, संगमनेर। तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या वृत्तीप्रमाणे आणि वारकरी संप्रदाय परंपरेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय नव्हे तर आपली भगवत हिंदू धर्माची पताका ज्यांनी खांद्यावरती घेतली आणि जोग महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर फिरवली आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत ही पताका पोहोचवण्याचं काम केलं, असं अनमोल काम करणारे एक महान योगी जे होऊन गेले ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण लक्ष्मणबुवा खेमनर, अर्थात त्यांची जन्मभूमी श्री क्षेत्र अंभोरे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आणि कर्मभूमी इगतपुरी। आत्ताच या ठिकाणी एक अतिशय सुंदर आणि मार्मिक दाखले देत भास्कर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। परंतु या ठिकाणी लक्ष्मण महाराज जेव्हा 72चा जे दुष्काळाची परिस्थिती असताना आधी पोटाची खळगी भरण्यासाठी इगतपुरी या ठिकाणी आले आणि रेल्वे स्टेशनमध्ये एक मजुरीच्या स्वरूपात कामाला लागले। ब्रिटिश राजवटीचा काळ होता आणि याच कामात असताना त्यांना पहिल्यापासून त्यांचं कुटुंब जे होतं हे धार्मिक होतं, त्यांना भजनाची आवड होती, कीर्तनाची आवड होती आणि अशामध्ये पंढरीची वारी आपली खंडित होऊ नये म्हणून त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याकडे पंढरीला जाण्यासाठी परवानगी मागितली। परंतु ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांना परवानगी नाकारली तरी ते डगमगले नाही। त्यांनी दुसऱ्या दिवशी आपली नेहमीप्रमाणे नोकरीची पर्वा न करता आपलं विराड भरलं आणि पंढरीची जी खंडित असलेली वारी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। जेव्हा पंढरपुरीच्या वारीवरून ते माघारी आले त्यावेळेला पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावरती गेले म्हणून त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याला विनंती केली की साहेब माझी चूक झाली, तुम्ही मला परवानगी देता का? मी पंढरपूरच्या माझ्या नेहमीच्या वारीला गेलो म्हणून मला पुन्हा कामावर घ्या। तेव्हा ब्रिटिश अधिकारी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सांगितलं, अरे लक्ष्मणा तू असा काय बोलतो? तू तर प्रत्यक्ष कामावरती हजर होता, माझ्या नजरेसमोर तुला सांगून दिलेलं, तुझ्यावर जबाबदारी टाकलं काम ते पूर्णपणे केलं, याचा अर्थ काय? मग त्याच वेळेला लक्ष्मणबुवा महाराजांनी ओळखलं का प्रत्यक्षात मी पंढरीचा पांडुरंगाचा भक्त असल्यामुळं माझ्या जागेवरती स्वतः पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी अवतारला आणि माझं काम या पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः केलं आणि खरोखर मी किती भाग्यशाली आहे। आणि म्हणून माझ्या भक्ताला, माझ्या देवाला जर माझं काम जर करावं लागत असेल तर माझ्यासारखा दुर्भाग्य कुणी नाही। त्याच ठिकाणी त्यांनी त्या नोकरीला लात मारली आणि स्वतः भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी गेले, स्वतःची तपश्चर्या केली। एक अतिशय तपश्चर्या केल्यानंतर त्यांना सात्विक योगी म्हणून महान पदवी त्या ठिकाणी मिळाली आणि पुढे जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था जी आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक कीर्तनकार या ठिकाणी घडवलेले आहे आणि वारकरीची पताका ही खांद्यावर घेऊन चाललेले हे लक्ष्मणबुवा महाराज यांनी जोग महाराजांच्या वारशाखाली
जी आळंदी येथे जी मोठी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी झाली आहे, या वारकरी शिक्षण संस्थेचं काम अखेरपर्यंत पेलवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो तरुण कीर्तनकार आज जो उद्याला आलेला आहे ही त्यांची कृपा आहे. अशा महान लक्ष्मीबाई महाराजांचं निर्वाण 1952 मध्ये या ठिकाणी झालं आणि आळंदीला त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली. म्हणून मध्यंतरी काही कारणास्तव त्या ठिकाणी ही समाधी दुरावस्था झाली होती, जी पडझड झाली होती आणि म्हणून आमच्या लोकांची त्या भक्तांची एक खंत होती की त्या ठिकाणी लक्ष्मणबाबांची समाधी होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त आज या ठिकाणी आम्ही निवडला आणि आज त्या लक्ष्मणबाबांची मूर्ती समाधीची जी दुरावस्था झाली होती ही पूर्णपणे आम्ही दुरुस्ती या ठिकाणी केली आणि पुन्हा एकदा लक्ष्मणबाबांच्या प्रति एक जीर्णोद्धार या ठिकाणी केला आहे आणि खऱ्या अर्थानं जी आमच्या मनातली जी खतखतलेली खंत होती ती खंत आज या ठिकाणी दूर झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचं आंबोऱ्यात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक झाला होता असे हरिभक्त परायण वैकुंठवासी लक्ष्मणबुवा खेमनर कर्मभूमी इगतपुरी जन्मभूमी अंबोरी यांचा समाज जीवन झाला, यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.